हॅलो एव्हरीवन, गीताच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी शेवग्याची भाजी बनवत आहे। ते बनवण्यासाठी मी पाव किलो शेवगा घेतली आहे। त्याला व्यवस्थित धुवून आणि कट करून घेतली आहे। त्याला सर्वात अगोदर आपण पाणी टाकून हळद आणि थोडीशी मीठ टाकून पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायची आहे। ते बॉईल होण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतील। ते बॉईल होईपर्यंत साईडला मी कढई घेतली आहे। कढईमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेतली आहे। ऑइल तापल्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे। जिऱ्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। तुम्ही हे लसूण ठेचून पण टाकू शकता आणि मी ह्याला कट करून घेतली आहे। साईडला एक मोठा कांदा पण चिरून घेतली आहे। ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये। कांदा परतून झाल्यानंतर एक मोठा टोमॅटो पण चिरून ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। हे तिन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेलामध्ये। परतून घेतल्यानंतर साईडला ठेवलेल्या शेवगा शिजून झालेल्या आहेत। ते टाकण्या अगोदर आपण ह्यामध्ये हळद, 2 टेबलस्पून मिरची पावडर चवीपुरती टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण शेवगा टाकून घ्यायची आहे। शेवगा व्यवस्थित तेलामध्ये आपण परतून घ्यायची आहे। शेवगा टाकल्यानंतर साईडला मी शेंगदाणे भाजून मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घेतली आहे। तर ते पण ह्यामध्ये टाकून घेऊन व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायची आहे शेवग्याला। आणि गरम मसाला पण टाकून घेतली आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून ह्याला शिजवून घ्यायचे आहे। ते बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे। ह्याला आपल्याला 1 मिनिट शिजायला ठेवायची आहे तेल सुटेपर्यंत। हे बघा तेल सुटलेले आहे। वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे। तर हे बघा मस्तच रेडी झाली आहे शेवग्याची भाजी, सुकी शेवग्याची भाजी। जर तुम्हाला हे आवडलं तर शेवग्याची भाजी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।